हॅलो गाईज, वेलकम बॅक टू स्वप्नाज व्लॉग. तर मी आज तुम्हाला मसाले भातची रेसिपी शेअर करणार आहे. सर्वात आधी मी कांदा चिरून घेतलेला आहे, प्लस शेंगदाणे घेतलेले आहे, कढीपत्ता, वाटाणे घेतलेले आहेत, लसूण कुटून घेतलेला आहे आणि टोमॅटो लांब चिरून घेतलेला आहे आणि तांदूळ थोडं भिजत ठेवलेलं आहे. मी 2 ग्लास माप घेतलेला आहे आमच्या घरानुसार. त्यानंतर कुकरमध्ये 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे मी. मग सर्वात आधी कुटलेला जो लसूण असतो तो थोडा फ्राय करून घ्यायचा. सो ते टाकून त्यानंतर मी कांदा टाकून घेतलेला आहे. तो पण छान असा मस्त ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्यायचा. ते झालं की मी कढीपत्ता विसरले होते टाकायचा फर्स्ट. मग त्यानंतर मी कढीपत्ता टाकून घेतला. मग तो छान असा फ्राय करून घेतलेला आहे साईडला तेलमध्ये, कांदा थोडा साईडला करून. मग त्यानंतर मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. मग सर्व असं मस्त मिक्स करून छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर मग ते छान मिक्स झालं की मग वाटाणा टाकून घ्यायचा आहे. तो वाटाणा आपण चांगला फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो चिरलेला तो टाकून घ्यायचा. टोमॅटो पण थोडा मस्त हे होईल तोपर्यंत करून घ्या. मग त्यानंतर ते झाल्यानंतर मी मसाले टाकायला घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता मी कोणते मसाले घेतलेले आहेत. हे लाल तिखट घेतलेलं आहे, ते मी 2 टीस्पून घेतलेलं आहे आणि हे कलरचं तिखट आहे. सो ते पण मी 1.5 चमचा घेतलेला आहे आणि हळद टाकलेली आहे अर्धा चमचा. हा गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर मग मीठ टाकून घ्यायचं आपल्या स्वादानुसार. मग ते छान असं मिक्स करून घ्यायचं प्रॉपरली. त्यानंतर मी चिकन मसाला टाकून घेतलेला आहे. सुहानाचा चिकन मसाला टाकलेला आहे त्यामध्ये. मग ते मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर ते 2 मिनटं फ्राय झालं की मग मी तांदूळ टाकून घेतलेला आहे. मी 2 ग्लासचं माप घेतलेलं आहे तांदूळ. त्यानंतर ते मिक्स करून घ्या तांदूळ. सगळा पदार्थ एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं प्रॉपरली. त्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे. बघू शकता हे माप घेतलेलं आहे मी. ते 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे भातामध्ये. ते चांगलं पाणी मिक्स करून घ्यायचं मग पूर्ण मसाले भातमध्ये. मिक्स करून झालं की एकदा चवीनुसार मीठ चेक करून घेऊ शकता. तुमच्या घरानुसार तुम्ही कसं मीठ टाकता ते चवीनुसार चेक करून घ्या. ते झाल्यानंतर तुम्ही मग कुकर लावून घ्यायचा. 5 मिनटं थांबायचं. मग कुकर लावून झालं की 5 मिनटानंतर तुमचा भात रेडी होतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा भात झालेला आहे आणि मग तो छान मी मिक्स करून घेतलेला आहे. सगळं खाली वर करून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे. तुम्ही बघू शकता माझा मसाले भात रेडी झालेला आहे. तर तुम्ही सांगा कशी झाली माझी रेसिपी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा माझ्या व्हिडिओजला. आणि मी कुकिंगचे व्लॉग्स आहे तर तुम्ही पण ट्राय करा. मसाले भात तुमच्या घरी करून बघा. आणि काकडी प्लस कांदा आणि लोणचं देखील ठेवलं होतं मी. तर कसा झाला कमेंट करून सांगा माझा मसाले भात. सो थँक्यू फॉर वॉचिंग.